Now see here, what about, we can say it as that bryophytes. Is in last lecture we learn about that algae and their types. Okay, so now we are going to move toward that bryophytes. Okay. Bryophyta. Here the word bryon, which means thick, and other one word that is phyta, plant. Bryophyta, that is thick plant-like structure, bryophyta. So bryophyta, they are known as amphibians of plant kingdom. Amphibian of plant kingdom. Okay, प्लांट किंगडम मधले ॲम्फिबियन्स आहेत. ॲम्फिबियन्स का म्हणायचं ब्रायोफाइटला बघा. सो ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट्स किंगडम ॲज दे रिक्वायर्ड water for their fertilization. त्यांच्या फर्टिलायझेशनसाठी त्यांना वॉटरची गरज असेल. ॲज दे रिक्वायर्ड वॉटर फॉर दिअर फर्टिलायझेशन. वॉटर लागेल फर्टिलायझेशनसाठी. ओके, या पद्धतीने बेसिकली त्यांना ॲम्फिबियन्स म्हणलं गेलं. व्हॉट अबाउट दिअर हॅबिटाट? जस्ट हिअर हॅबिटाट. कुठं असतात हे ब्रायोफाइट्स? हॅबिटाट that is nothing but the moist shady places. Okay, moist आणि shady places वरती प्रेझेंट असतात. हे झालं हॅबिटाट बद्दल. नंबर नेक्स्ट, व्हॉट अबाउट दिअर स्ट्रक्चर? ब्रायोफाइट्सचं स्ट्रक्चर कसं आहे बघा. ब्रायोफाइट्स आर थॅलाइडल बॉडी. थॅलाइडल बॉडी असेल, थॅलस लाईक बॉडी असेल त्यांची. ओके, थॅलाइडल बॉडी असेल. लॅक ट्रू रूट्स, लीव्स, स्टेम etc. lack true roots, leaves, stem etc. also absent vascular tissue. Vascular tissue पण त्यांना absent असतील त्यांच्यामध्ये. ओके, या पद्धतीने also absent vascular tissue. नंबर नेक्स्ट, also absent that vascular tissue. Number next, this bryophyta have small multicellular root like rhizoids. रायझो म्हणजे रूट, ऑइड म्हणजे लाईक, रूट लाईक. ओके, रूट लाईक रायझॉइड्स टू अटॅच विथ सबस्ट्रॅटमला अटॅच होण्यासाठी या ठिकाणी मल्टी सेल्युलर रूट लाईक रायझॉइड्स असतील.
हे त्यांच्या बॉडीबद्दल झालं, लक्षात घ्या, त्यांच्या बॉडीबद्दलचं स्ट्रक्चर झालं. ओके, या पद्धत. नंबर नेक्स्ट, व्हॉट अबाउट दिअर रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन कसं आहे बघा. दे reproduce by vegetative, asexual and mainly sexual method. तिन्ही पद्धतीनं रिप्रोड्यूस होतात ते. ओके, रिप्रोड्यूस बाय व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल अँड सेक्शुअल मेथड. मेन मेथड सेक्शुअल रिप्रोडक्शनची. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शननं जर बघितलं, सो दे फॉर्म और दे रिप्रोड्यूस बाय द फ्रॅगमेंटेशन. असेक्शुअल बघितलं, सो बाय द फॉर्मेशन ऑफ जेमा कप फॉर्मेशन. Gemma cup formation. There is one type of budding. Okay, and sexual reproduction जर बघितलं, so that is oogamous. सेक्शुअल रिप्रोडक्शन जर बघितलं तर oogamous. तुम्हाला कळालेला डिफरन्स आयसोगॅमस, अनआयसोगॅमस, oogamous नसेल कळलं तर यापूर्वीचा व्हिडिओ बघा, लक्षात घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली हा पूर्ण पार्ट बघायला मिळेल. सो oogamous. ओके, ज्याच्यामध्ये काय आहे, मेल गॅमेट स्मॉल आणि मोटाईल आहे, आणि फिमेल गॅमेट लार्ज आणि नॉन मोटाईल आहे. तर असं असेल. ओके, तर असं असेल याची शिकन्स. तर हे रिप्रोडक्शनचा पार्ट होता, oogamous असेल. आता हे कसं होतं, काय होतं आपण बघूयात. सेक्स ऑर्गनशी रिलेटेड. सो सेक्स ऑर्गन ज्यावेळेस तुम्ही विचारात घ्याल तर तुमच्या डोक्यामध्ये एक आयडिया येऊन जाईल, 1 आणि 2. इथं मेल सेक्स ऑर्गन जर असेल तर त्याला काय म्हणायचं बघा, आणि फिमेल असेल तर काय. मेल असेल तर त्याला म्हणायचं अँथेरिडिया, आणि फिमेल असेल तर त्याला म्हणायचं आर्किगोनिया. यापूर्वी तुम्हाला मी हिंट या ठिकाणी सांगितलेली आहे. जे जुने स्टुडंट्स आहेत त्यांनी व्यवस्थित बघून घ्या. ओके, जे बेसिकली फाउंडेशनचे आहेत त्यांना मात्र याची कंप्लीट आयडिया नसेल, पण जे ओल्ड आहेत त्यांना माहिती आहे. मेल गॅमेटमध्ये इथं जर तुम्ही बघितलं तर अँथर हा स्ट्रक्चर, अँथ्रिडिया, किंवा फिमेलमध्ये इथं दोन्ही नावामध्ये एक जर बघितलं तर इथं जी आहे. फिमेल इथं जी म्हणजे गर्ल डोक्यात ठेवत असताना, वरच्यात जी नाही आहे, याच्यात जी म्हणजे गर्ल रिलेटेड विथ द फिमेल. ओके, असं डोक्यात ठेवू शकता तुम्ही. ओके, या अँथ्रिडियाच्या आतमध्ये जे स्ट्रक्चर तयार होतात गॅमेट, त्याचं नाव आहे अँथेरोझॉइड्स, आणि आर्किगोनियाच्या आतमध्ये तयार होतं यग तयार होईल. ओके, या पद्धतीने. तर आता इथं पॉलिनेशन कसं होतं लक्षात घ्या. पॉलिनेशन, ओके, पॉलिनेशन मीन्स द ट्रान्सफर ऑफ दॅट अँथेरोझॉइड्स टू द एग. इकून याच्याकडे येणं. अँथेरोझॉइड्स मेल फिमेल वेगळे स्ट्रक्चर असतील किंवा सेम असतील, पण ॲक्च्युली लोकेशनवर डिपेंड आहे. सो जरी समजा हे असतील तर पॉलिनेशन म्हणजे कळतं तुम्हाला, मेल गॅमेट फिमेल गॅमेटकडे येणं. तर पॉलिनेशन ऑकर्स युजिंग वॉटर. पाण्याच्या मदतीनं या ठिकाणी इकडून इकडे येईल हा, आणि या कन्सेप्टला म्हणायचं हायड्रोफिली. The transfer of pollen grain or male gamete from toward the female gamete with the help of water, that is hydrophily. वॉटरच्या मदतीनं पॉलिनेशन होईल, लक्षात घ्या. ओके, हा अँथेरोझॉइड्स मेल गॅमेट, हा फिमेल गॅमेट्स. म्हणजे अँथेरोझॉइड्स हा हॅप्लॉइड आहे, प्लस यग ही पण हॅप्लॉइड आहे. दोघांचं मिक्सिंग होईल. दिस इज समवॉट कॉल्ड ॲज सिनगॅमी.
दोघांचं मिक्सिंग होईल, दिस इज समवॉट कॉल्ड एज सिनगॅमी, आणि दोघांपासून तयार होईल झायगोट, दिस इज डिप्लॉइड. ओके, हॅप्लॉइड कंबाईन होऊन त्यांच्यापासून तयार होईल झायगोट. अँड दॅट झायगोट, हा जो झायगोट आहे लक्षात घ्या, झायगोट जो आहे, दिट्स झायगोट विच अंडरगो मायटॉसिस, याच्यावरती मायटॉसिस होईल टू फॉर्म मल्टीसेल्युलार, भरपूर मायटॉसिस झाल्या, मायटॉसिस मियोसिस नंतर शिकणार होता पण, तर याच्यावर भरपूर डिव्हिजन झालं, त्या मल्टीसेल्युलार स्पोरोफाईट तयार होईल. स्पोरोफाईट जो डिप्लॉइड असतो इथं लक्षात घ्या. इथं दोन स्ट्रक्चर असतात यांच्यामध्ये. सो बेसिकली जर तुम्ही बघितलं तर एक असतो गॅमेटोफाईट, गॅमेटोफाईट, आणि दुसरा असतो स्पोरोफाईट, गॅमेटोफाईट आणि स्पोरोफाईट. गॅमेटोफाईट हा हॅप्लॉइड असतो, n नंबर ऑफ क्रोमोझोम. ओके, n नंबर ऑफ क्रोमोझोम म्हणजे क्रोमोझोमचा एक संच, अ सेट ऑफ क्रोमोझोम, क्रोमोझोमचा एकच संच. आणि स्पोरोफाईट हा डिप्लॉइड असतो, टू सेट ऑफ क्रोमोझोम, टू सेट ऑफ क्रोमोझोम, टू सेट ऑफ क्रोमोझोम. ओके, या पद्धतीने. तर स्पोरोफाईट डिप्लॉइड आहे, आणि यांच्यामध्ये जर तुम्ही बघितलं खासियत, तर हा स्पोरोफाईट, स्पोरोफाईट, स्पोरोसाइट पार्शियली पैरासाइटिक और डिपेंडेंट on gametophyte, on gametophyte. Sporophyte partially or parasitic or dependent on gametophyte, that is N. Sporophyte partially parasitic dependent असेल gametophyte वरती. तर अशी एकंदरीत ही कन्सेप्ट असेल. जस्ट कीप इन माइंड दॅट ऑल द थिंग्स. हे काळजीपूर्वक डोक्यात घ्या पूर्ण कन्सेप्ट. ओके, तर नंबर नेक्स्ट, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ही जी कॉन्सेप्ट आहे स्पोरोफाईट आणि गॅमेटोफाईट, तर याच्यामधला जो गॅमेटोफाईट आहे लक्षात घ्या, गॅमेटोफाईट हा काय, फ्री ऑटोट्रॉफिक, गॅमेटोफाईट हा फ्री ऑटोट्रॉफिक आहे. ओके, गॅमेटोफाईट फ्री ऑटोट्रॉफिक आहे. स्पोरोफाईट पार्शियली पॅरासाइटिक ऑन गॅमेटोफाईट, गॅमेटोफाईटवरती पार्शियली पॅरासाइट आहे. आणि नंतर कसं होतं लक्षात घ्या, हा जो गॅमेटोफाईट आहे, हा गॅमेटोफाईट गॅमेट तयार करतो, मेल आणि फिमेल दोघं नंतर मिक्स होतात, यांच्यापासून झायगोट, झायगोटपासून स्पोरोफाईट, स्पोरोफाईटचं पुन्हा मियोसिस, आणि मियोसिसनं पुन्हा स्पोर्ट्स विच आर जर्मिनेटेड, और मियोसिसनं पुन्हा गॅमेटोफाईट तयार होईल. ओके, या पद्धतीने. नंतर बघूयात आपण लाईफ सायकल बघत असताना. सो दिस इज द रफ पार्ट. व्हॉट अबाउट वी कॅन से इट ॲज अ ब्रायोफाइट्स. तर हे होतं इंट्रोडक्शन ऑफ ब्रायोफाइट्स. नाव आफ्टर दॅट वी आर गोइंग टू मूव टुवर्ड द इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स ऑफ ब्रायोफाइट अँड देअर क्लासिफिकेशन. याचं इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स आणि क्लासिफिकेशन आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल सी दॅट ऑल द व्हिडिओ. ओके.